बुलेटिनची सुरुवात आताच्या सगळ्यात महत्त्वाच्या आणि मोठ्या राजकीय बातमीने करतोय। बातमी अजित पवारांच्या संदर्भातल्या निकालानंतर अजित पवारांची आता मोठ्या पदावर नियुक्ती करण्यात आली आहे। अजित पवारांची गटनेता म्हणून आता नियुक्ती करण्यात आलेली आहे। सर्व आमदारांनी एकमताने हा महत्त्वाचा निर्णय घेतला। राष्ट्रवादीत सत्ता स्थापनेच्या हालचालींना आता वेग आलेला आहे। आताची सगळ्यात महत्त्वाची आणि मोठी बातमी अजित पवारांच्या आता पक्षाच्या गटनेतेपदी एकमताने निवड करण्यात आली आहे। सर्व आमदारांच्या एकमताने हा महत्त्वाचा निर्णय झाला। राष्ट्रवादीमध्ये सत्ता स्थापनेच्या हालचालींना कमालीचा वेग आलेला आहे। आम्ही फक्त आमचा नेता विधिमंडळाचा अजितदादा पवार यांची सर्वानुमते नेमणूक केलेली आहे आणि आता शिंदे गटांचे जे आहेत नेते कोण आहेत ऑथेंटिकली ते कळायचं आम्हाला। बीजेपीच्या नेतेपदी कोण येत आहे ते पण अधिकृतरित्या आमच्याकडे। तर निकालानंतर अजित पवारांची मोठ्या पदावर नियुक्ती करण्यात आलेली आहे। पक्षाचा गटनेता म्हणून एकमताने अजित पवारांची निवड करण्यात आली। या संदर्भातले अधिकचे अपडेट देतात आपल्या प्रतिनिधी मीनाक्षी म्हात्रे आपल्यासोबत जोडल्या जात आहेत। मीनाक्षी, आता राष्ट्रवादीच्या गोटामध्ये हालचालींना कमालीचा वेग आल्याचं पाहायला मिळतंय, कारण निकाल हा अपेक्षित असा लागलेला आहे आणि आता गटनेतेपदी अजित पवारांची एकमताने निवड करण्यात आलेली आहे आणि बैठकांचा सिलसिला देखील आता सुरू झाल्याचं पाहायला मिळतंय। एकंदरीत या सगळ्या राजकीय घडामोडींच्या संदर्भातले अपडेट नेमके काय मिळतात? नक्की शुभम, आपण पाहतोय की महायुतीचा मोठा विजयी झाल्यानंतर आज सर्वत्र महायुतीच्या तिन्ही पक्षांची स्वतंत्र बैठक जी आहे पार पडत आहे। तसंच अजित पवारांनी देखील देवगिरी निवासस्थानी जे विजयी झालेले उमेदवार आहेत, आमदार आहेत, त्यांना आज बोलवून घेतलेलं आहे। यासोबतच ज्या ज्या आमदारांचा पराभव झाला ते देखील आज देवगिरी निवासस्थानी त्यांना देखील बोलवण्यात आलं होतं। एकूणच अजित पवार यांची एकमताने सर्व आमदारांनी जी आहे ती गटनेता म्हणून निवड केलेली आहे। त्यामुळे प्रामुख्याने आपण पाहतोय की अजित पवार यांच्या राष्ट्रवादीकडनं गटनेता म्हणून अजित पवार असतील, मात्र आता शिंदेंच्या शिवसेनेकडनं आणि सोबतच भाजपकडनं गटनेता कोण असणार याची अद्याप माहिती समोर आलेली नाहीये। पण मात्र गटनेता निवडल्यानंतर ही संपूर्ण प्रक्रिया जर आपण पाहिली तर संपूर्ण आता पक्षाचा पत्र जो आहे तो राज्यपालांकडे दिला जातो आणि राज्यपालांनी या सगळ्याचवरती बहुमताचा जर आपला निर्णय जो आहे तो ठाम सांगितला तर एकंदरीतच सत्ता स्थापनेवरती महायुतीकडनं दावा केला जाऊ शकतो आणि उद्या किंवा परवा आपण पाहतोय की राजभवनवरतीच हा शपथविधी पार पडण्याची दाट शक्यता आहे। त्यामुळे एकूणच आता महायुतीतल्या तिन्ही पक्षांकडे कोणकोणती मंत्रिपदं जातील आणि कोणाच्या वाट्याला किती मंत्रिपदं येतील असं देखील आता पाहणं महत्त्वाचं राहणार आहे। खरं पाहायला गेलं तर आज एकूण राष्ट्रवादीचे 41 उमेदवार जे निवडून आलेले आहेत यांची आज देवगिरी निवासस्थानी हजेरी लागली। यासोबतच ज्यांचा पराभव झाला, सना मलिक असतील, जिशान सिद्दीकी असतील किंवा मग नवाब मलिक असतील, ज्यांचा पराभव झाला त्यांना देखील अजित पवारांनी बोलवलेले आहेत आणि सूचना देखील केलेल्या आहेत। एकंदरीतच पुढची रणनीती काय असेल या सगळ्यांवरती आज चर्चा झालेली आहे। त्यामुळे प्रामुख्याने आता अजित पवार यांच्या राष्ट्रवादीकडनं मोठ्या प्रमाणात या सगळ्याच हालचालींना वेग आलेला आहे। त्यामुळे उत्सुकता लागलेली आहे ती म्हणजेच महायुतीमधनं आता मुख्यमंत्री पदासाठी कोणाचा चेहरा असणार हे आता पाहणं महत्त्वाचं राहणार आहे। शुभम, अगदी मीनाक्षी, महत्त्वाचे अपडेट या बातमीच्या संदर्भातले तू पोहोचवलेले आहेत, तुर्तास धन्यवाद। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।